कृष्ण हरे 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 ये राम कृष्ण हरे हरे हरे
आवडे निरंतर हे ध्यान तुझ्या
दर्शनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा दर्शनी सुख झाले ओ साजनी तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल लोकीचा हा देह देह इच्छिताती पाहे देव इच्छिताती पाहे देव इच्छिताती पाहे लोकीचा देह इच्छिताती पाहे देव इच्छिताती पाहे देव आम्ही जन्मालो विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे 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 धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्म आलो दास तुका म्हणे पावसनी स्वर्गाचे निशाणी स्वर्गाचे निशाणी करू स्वर्गाचे निशाणी म्हणे करू स्वर्गाचे करू स्वर्गाचे निशाणी करू स्वर्गाचे धन्य आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो धन्य दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे विठोबार माई
हॅलो 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 देव इच्छी
परलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका मने पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेवं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो सिद्धनवम अंगुष्ठाय मुखम नमो नमः शिर ब्रह्म धुंधुकार शिरसें ब्रह्म तनम तनम नमो नमः ओम चैतन्य गोरक्ष जालिंदर चरपटाक्ष आडभंग कानिप मचिंद्राध्या चौरंगी रेवान कबरतरी संज्ञा भूम्यान भूर नवनाथ सिद्धा ओम रांद्रान चैतन्य दत्तात्रेय नवनाथ सिद्धाय नमः शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदनं कृष्णं वंदे जगद्गुरु प्रस्तुत प्राप्त ठिकाणी वैकुंठवासी जयसिंगराव गणपतराव पवार पाटील बाबा यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त आजची आपली कीर्तन पुष्प सेवा सेवेकरता घेत जगद्गुरु तुकोबा प्राप्त अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मत सांगतात विठ्ठल 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 तिसरं पुण्यस्मरण आहे त्यानिमित्ताने जमलेले सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ आणि आपल्या गुरुवर्य नामदेव अप्पा शाम वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व संस्थापक आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू शामगावकर आपल्या तालुक्याचं वैभव ज्यांनी आप्पांच्या बरोबर आणि वैकुंठवासी दत्तोदात्यांच्या बरोबर ज्यांनी पूर्वीच्या काळापासून हरिपाठ कीर्तन साथीच्या संबंधातून
सेवा केली ते गुरुवर्य आदरणीय लक्ष्मणतात्या खराडवांगीकर, त्यांचे चिरंजीव नाना पीटी मास्तर सदाभाऊ, उत्कृष्ट मृदंगाचार्य. परवाच त्यांना शासनाचा पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट मृदंगाचार्य तबला वादक आदरणीय हरिभक्तीपरायण सूर्यकांत लावण सर खातगुणकर, गावातील विनेकरी पांडुरंग महाराज, आमचे नाना खंबाळेकर, दत्ता महाराज आणि तुम्ही सर्व हे सिस्टीम आणि हे शूटिंगवाले आणि गावातील सर्व वारकरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. बाबांचं पुण्यस्मरण आहे आणि माझं भाग्य मला त्यांची सेवा मिळाली. कारण वैयक्तिक स्नेहसंबंध हरिभक्तीपरायण प्रशांतजी पाटील यांचे नामचे आहेत. इतर गोष्टी दिवशी यायचं, भेटायचं, जायचं हा झाला व्यवहार. पण ज्यांनी देशाची सेवा केली, देशाची स्वातंत्र्य काळामध्ये, असे त्यांचे वडील आणि त्यांचंच पुण्यस्मरणाची सेवा. आता आम्हाला देशाची सेवा घडली नाही, पण आम्हाला त्यांची सेवा घडली, हे माझं संचित योग्य आहे. विठाला ही परिस्थिती आहे महाराज. आणि मग मला सांगा, पुण्यस्मरण कोणाचं होतं? जनावरांचं पुण्यस्मरण करतात का? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. मग पुण्यस्मरण कोणाचं होतं? पुण्यतिथी माणसाची. माणूस जन्माला आला, नाव ठेवतात. जनावरांचं ठेवतात का? तुम्ही लाडानं म्हणता काय पण, गाईच्या वासराला नाव तुमच्या पद्धतीने ठेवता. त्याच्याकरता पाळणा बांधता का? नाही बांधत. मग हे सोहळे कोणाकरता आहेत? सोहळे आहेत. त्या माणसाचा जन्म कुठून झाला? 83,99,999 येणू फिरून सुंदर असा माणसाचा देह मिळाला. कुठं? कुठं मिळतो? कोणत्या मार्केटमध्ये? माणसाचा जन्म कुठं आहे? आईच्या. म्हणा की तू म्हणणार तू कुठून आलास? कुठं झाला? आईच्या. पण तो जीव आईच्या उदरामध्ये एवढं 83,99,99,000 योनी फिरून येतो आणि मग नंतर कुठं जातो? आईच्या उदरामध्ये. सूक्ष्म पद्धतीनं निर्मिती आहे. आणि मग उदरात जातो आणि गर्भवासाचं दुःख त्याला कळतं. आत गेल्या गेल्या आणि हात जोडतो. कुठं? गर्भातून. कुणाला? एका वेळा कळी या दुःखावे कळी, एक वेळा कळी या दुःखावे गळे, एक वेळ कळी या दुःखावे गळे, एक वेळ कळी या दुःखावे.
आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस. जीव हात जोडतो एक वेळ करी या दुःखा वेगळे. कधी? आईच्या गर्भात प्रवेश केल्या गेल्या. कोणाला? देवाला. आणि म्हणून जुनी माणसं म्हणतात अगोदर दर्शन कोणाचं घ्यावं लागतं? नंदीचं, नंतर महादेवाचं. डायरेक्ट देवाजवळ पोचायचं सोपं नाही. अगोदर नंदीचं दर्शन घ्यावं लागतं. आणि देव म्हणले तू डायरेक्ट माझ्याजवळ आला ना मला शरण कशा करता? देवा एवढे मी योनी फिरलो पण सगळ्यात वाईट जर दुःख असेल तर गर्भवासाचं आहे. मला याच्यातून बाहेर काढ. देव म्हणले अजून एक दिवस झाला तोपर्यंत एवढी गडबड नाही. बरं देव म्हणले हुशार देव म्हणले हे बघ तुला मी मोकळा करेन पण त्याच्याकरता जामीनदार पाहिजे. कोण पाहिजे? जामीन. आपण जर गुन्हा एखादा केला आणि पोलीस स्टेशनला नेलं नेऊ नये पण नेलं जामीन पटल्याशिवाय सोडत. जामीन योग्यतेचा असावा लागतो आणि गुन्हाही त्या पद्धतीचा असावा. मग म्हणले जामीनदार कोण? जामीनदार माझे तुकोबाराय ठरले. कोणाला? जीवाला. आणि तुकोबारायने सांगितलं देवा काय अडचण आहे? हा डायरेक्ट माझ्याजवळ आला ना म्हणतो मला गर्भवासाचं मला आईच्या गर्भातलं दुःख सहन होत नाही मला लवकर बाहेर घ्या. तुकोबाराय म्हणले हे बघ देवा त्याची इच्छा तू पूर्ण कर त्याला घडवायचं काम मी करतो. किती दिवस? 9 महिने 9 दिवस तुला त्याच आईच्या उदरात राहावं लागेल आणि नंतर बाहेर आल्यानंतर त्याला घडवण्याकरता मी समर्थ आहे. कोण म्हणतात? तुकोबाराय सांगतात. म्हणून त्या तुकोबारायनी संपूर्ण जगाकरता मागितलं देवाला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सगळ्यावरती तुकोबारायांचे उपकार झाले आणि सुखा समाधानानं जन्माला घातला तो जीव 9 महिने 9 दिवसानं बाहेर आला. आणि काय करू लागला? काय करू लागला? हा कवा. ते रडत नाही ती कवा म्हणतय कोपऱ्यात. त्याचा महिला विधी करतात सगळ्याचे. बाळा जन्माला आल्यानंतर ते म्हणते कधी? मग देव म्हणतो आता इथून सुरुवात आहे. तुकोबाराय म्हणले जाऊ द्या त्याला मी समर्थ मी जामीन आहे. मागे झाले पाहू नका पुढे आहे जामीन तुका मी नक्कीच सोडवीन. आणि तिथून मग तो जीव जन्माला आला. 5व्या दिवशी काय आहे आपल्या मानवी देहाचा सोहळा? 5व्या दिवशी काय सोहळा आहे? 5वी कोण करतं? आता करतात का नाही कोण असतो? पूर्वी करत असत. आता ते आजींना माहिती असेल त्यांनी केले असेल शेजारी सगळीकडं. कोण करतं? स्त्रिया करतात. बाळाची आईची बाळाची. आणि कोण येतं करायला? लिहिण्याकरता कोण येतंय? हा नरदेह किती महत्वाचा आहे विचार करा. लिहिण्याकरता येते तिचं नाव काय आहे? सटवाई. आदिमाया शक्ती आहे. कोण? लिहिणारी कोण आहे? जगाची आई आहे. नरदेह किती पवित्र आहे बघा. ते येते आणि त्या बाळाच्या अंगाला स्पर्श करते लिहिते. त्याचं नाव संचित विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात माझंही तेच झालं. मी जन्माला आलो माघ शुद्ध वसंत पंचमी आणि माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. या न्यायाने तुकोबारायांच्या 5वी दिवशी वार गुरुवार आणि दशमी होती. त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात माझं संचित लिहिण्याकरता कोण आली? अनाद निर्गुण प्रगटली. अनाद निर्गुण प्रगटली भवानी व वर्षापुर मर्दनाला गोनी मर्दना त्रिविध ताप
मानवी देह किती पवित्र आहे बघा. जगाची आई येते संचित लिहिण्याकरता. तुकोबाराय म्हणतात माझं संचित लिहिलं तोपर्यंत कोण आलं? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाचे देव होय गुरु. देव स्वतः चैतन्य बाबांचं रूप घेतलं ना आले. सटवाईनं पाहिलं देवीनं, देव आले रूप बदलून आणि तुकोबरायांचं अंतःकरण बोलू लागलं. कोण आहे? बाबाजी आपले सांगितले नाम. तुकोबराय म्हणजे ठीक आहे. तुकोबरायांच्या 5व्या दिवशी माळ घातली. कुणी? देव गुरु झाला तुकोबरायांच्या करता. एवढं सोपं काम नाही. आणि मग तुकोबराय म्हणले मंत्र कोणता? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. मंत्र हा जपावा सर्व काळ. मंत्र दिला रामकृष्ण हरी. म्हणून कानात मंत्र घेत जाऊ नये. कानात मंत्र उघड दिला देवानी. तुकोबरायांना रूप बदललं. चैतन्य बाबा ठरले आणि ते तुकोबराय समाजाचं परिवर्तन करण्याकरता उभा राहिले. जे अनुभव आले ते जगाकरता सांगितले वयाच्या 41व्या वर्षापर्यंत. विठ्ठला तुकोबरायांनी कीर्तनाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून समाज एकत्र करत सुरुवात केली. आणि कीर्तनाला उभं लोकांना सांगितलं बाबा आपणाला हे दिंडी काढता येते. कीर्तन श्रवण ही भक्ती आहे. काय होतं कीर्तन श्रवणाने? कीर्तन श्रवणाने काय होतं? जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन संकीर्तन. कीर्तन श्रवणाने जन्मोजन्मेचं पाप नाहीसं होतं. माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितलं. एवढं सामर्थ्य आहे. मग हे करत असताना लोकांना चांगल्या गोष्टी आवडत नाहीत. पुण्यस्मरणाला कीर्तन, प्रवचन, भजन काय असावं? कशाकरता असावं? कारण जिथं कीर्तन आहे तिथं देव आहे. जिथं भजन आहे तिथं देव आहे. प्रवचन आहे तिथं देव आहे. देवाला यावं लागतं. कारण कीर्तन परंपरा माझ्या नामदेवरायांची. आणि नामदेवरायांच्या कीर्तनाकरता देवानं मंदिर फिरविलं. कशाकरता? कीर्तन श्रवणाकरता. देव कीर्तन ऐकतात. आणि आपणाला कीर्तन ऐकायला काय लाज वाटते. ही देवामध्ये ना आपल्यात फरक आहे. विठ्ठला विठ्ठला तुकोबराय सांगू लागले इह लोकीचा देह मिळण्याकरता एवढ्या योनी फिरला. एवढ्या योनी फिरून तुम्हाला मिळाला. पण कळाला ज्यांना कळाला ते संत ठरले आणि ज्यांना नाही कळलं ते नरकामध्ये गेले. विठ्ठला
आणि खोटी श्रद्धांजली असते स्मशानभूमीमध्ये. खोटी श्रद्धांजली. जिवंत असताना कोण कोणावर बोलत नाही. पुन्हा डोक्यात टोप्या काढून खोटी श्रद्धांजली वाहतात. काय म्हणतात? मृतात्म्यास शिरशांती लाभो. तर हे कुठल्या ग्रंथात आहे महाराज? मला तरी काही अजून सापडलं नाही. मला खरं सांगा, माणूस मरतो का आत्मा? मरतो कोण? बर, जळतं त्याचं नाव काय? माणूस जळतो का शरीर? बर, आत्मा काय आहे? अमर आहे. आत्मा अमर आहे माझं नाही सांगत शास्त्र आहे. आत्मा हा पांडुरंग आहे. मग मेलं कोण? शरीर. का? नाशवंत आहे. मग सुंदर असं बनवून पाठवलं आपणाला मृत्यूलोकामध्ये. कशा करता? कशा करता पाठवलं? देवाची धर्माची सेवा करण्याकरता, देशाची सेवा करण्याकरता. आणि आपण कशामध्ये अडकलो? कशामध्ये? देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरपासून फेरफार काढा. लिहिण्याकरता सुद्धा जागा राहिली नाही त्याच्यावरती. फेरफारवर एवढे सगळे पूर्वज आले आणि निघून गेले. आणि आपण राहणार आहे वे? आपण राहणार आहे का? किती दिवसाचे पाहुणे आहे काय सांगता येत नाही. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. जन्माला कोण आलं? देह का नाव? जन्माला कोण आला? देह आलं का नाव? देह. नाव ठेवलं गेलं. मग तुकोबाराय सांगतात, बाबा रे तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो हे आपलं भाग्य. लोक म्हणले ते कसं काय? कारण तुकोबाराय म्हणले ही इच्छा देव करतात म्हणून आपण जन्माला आलो. आपलं सौभाग्य आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लोकेचा देह मिळण्याकरता तुकोबाराय म्हणतात स्वर्गातले अमर आहेत. ती इच्छा करतात आमचा जन्म झाला पाहिजे मृत्यू लोकामध्ये. कशा करता? नारायण नामे हो जीवन मुक्त. देवा तुझ्या नामचिंतनातून आम्हाला या कार्यातून मुक्त व्हायचं आहे म्हणून आम्हाला जन्म पाहिजे. कुठं? मृत्यूलोकी. आम्हा आवडते परी नाही का हरी नामेवीन. मृत्यूलोकामध्ये देवा आमचा जन्म झाला पाहिजे. कशा करता? तुझी वारी करण्याकरता, तुझी चरण सेवा करण्याकरता, भजन करण्याकरता, सप्ताह करण्याकरता, कीर्तन श्रवण भक्ती करण्याकरता आमचा जन्म झाला पाहिजे.
कोण इच्छा करतंय स्वर्गातील अमर असणारे देव म्हणतात आणि आपणाला पूर्वजन्मेच्या कर्मानुसार माणसाचा जन्म मिळाला पण कळाला नाही आणि जे कळला ज्यांना कळला ते महात्मे ठरले संत ठरले हा फरक आहे मग आपण म्हणणार मग तुझं काय आपण सर्वांना संसार केलाच पाहिजे संसार सोडून काय परमार्थ करायचा नाही आता इथली सेवा संपली शेतात जाऊन वैरण आणल्याशिवाय गुरांना मिळणार हा व्यवहार आहे का नाही करावंच लागेल हा व्यवहार आहे मग आता इथंपर्यंत कीर्तन ऐकाय आला तर ऐकाय मिळेल आणि घरात बसला तर ऐकाय येईल म्हणजे परमार्थही करावा लागेल आणि प्रपंचही करावा लागेल विठ्ठला 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 महाराज म्हणतात मी दोन्ही गोष्टी केल्या मला तुम्ही संसारातलं सांगू नका तुकोबरायनं लोक प्रश्न करू लागले महाराज तुम्ही आम्हाला सांगताय तुमचं काय आहे महाराज म्हणतात माझ्या कर्मानुसार मला 2 बायका किती 2 बायका पहिलं लग्न झालं पहिली वारल्यानंतर पुन्हा दुसरं करावं लागलं मी संसारी आहे मी संसार ही केला आणि वडिलांची परंपरा चालवण्याकरता प्रयत्न करतोय हे माझा फरक आहे लोक म्हणले मग हे कसं काय तुकोबराय म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही साध्य होणार अन्यथा होणार नाही कारण तुकोबराय सांगू लागले लोकांना माझं वय किती वर्षाचं आहे 10 वर्षाचं आहे मी 10 वर्षाचा असताना माझ्या डोळ्यात देखत माझे वडील गेले बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता तुकोबराय म्हणतात मला माझ्या संसाराची काळजी नव्हती मला चिंता होती धर्माची देवाची ही चिंता मला लागली म्हणून ते जगाचे जगद्गुरू ठरले विठ्ठला आणि आपला फरक आहे तिसरा झाला म्हणले की लगेच वाटप चालू कावळा निवड शिव दे नाही तर न शिव दे तुझं माझं तुझं इथनं सुरुवात याचं नाव आहे महाभारत सगळं इथं सोडून जायचं आहे म्हणतात पण सोडत तर नाही काहीच आणि नेत पण नाही काय पण नुसताच मोकळाच कालवा आणि मग माणसात माणुसकी राहत नाही हा फरक आहे म्हणून तुकोबरा सांगतात नरदेह इतका मिळाला नरदेह दुर्लभ जाणा एवढं सुंदर मिळाला पण हा कळण्याकरता काय करावं लागेल जीवनामध्ये येऊन सद्गुरू करावे लागतील गुरुजी करावे लागतील जसे तुकोबरायांना देव स्वतः गुरु झाला तसा आपणाला जीवनात येऊन एक सत्पुरुष सद्गुरू असावा वारकरी गुरुवरी असावा कशा करता आपलं कल्याण करून घेण्याकरता मग तुकोबराय म्हणतात माझं कल्याण घडलं अभंगाच्या द्वितीय चरणात धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो
म्हणतात मी धन्य झालो आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. महाराज म्हणतात कारण मला परमेश्वरानं काय दिलं, हात पाय डोळे कान दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. सर्व इंद्रिय मला दिली. कशी? फुकट. आपण यातलं शरीरातलं एखादा इंद्रिय विकत आणलाय का? विकत? ज्याने विकत घेतलाय त्यांना विचारा त्याची किंमत काय आहे. ऐका ना, कानात मशीन फुकट मिळते का? फुकट आहे का? 10-15 हजार रुपये मोजावे लागतात, तरी पण ऐकाय येत नाही. चुकून ॲक्सिडेंट झाला, होऊ नये झाला, पाय प्लॅस्टर करावं लागलं, सळ्या घालाव्या लागल्या, पायाची किंमत त्यावेळी. मग तुकोबराय म्हणतात सुंदर असा नरदेह दिला फुकट, तो व्यर्थ घालवू नका. देशाच्या सेवेकरता धर्माकरता देवाकरता घालवा, तर पुढचा जन्म तुम्हाला योग्य मिळेल. विठ्ठला पण लोक तुकोबरायना म्हणू लागली तुम्हाला कसं काय मिळाला. तुकोबराय म्हणले 7 पिढ्या त्याची वारी माझ्या घरात आहे, मी 8व्यांदा करतोय आणि माझं पुण्य किती आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले. बहु पुण्य भाया विठ्ठले कृपा केली, भाया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुकोबाराय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा देव माझा गुरु झाला, मी त्यांचा दास झालो. कुठं? जन्मोनी संसारी झालो तुझा दास. दास कसं होता येतं? संसारात जन्म घेऊन दास होता येतं. दास्यवत हनुमंतरायांनी सुद्धा दास्यवत माझ्या प्रभू रामांचं नित्य केलं, तसं आपल्याला दास्यत्व पत्करता येतं. पण आपण शोधत असताना आपले सद्गुरू शोधले पाहिजेत अगोदर, तर आपला जीवन सफल होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून जन्मोजन्मीची सामग्री मला मिळाली, म्हणून देवा मी तुझा दास झालो, मी धन्य झालो. का? तुझी सेवा करण्याची संधी मला मिळाली. म्हणून माणसाने जीवनामध्ये येऊन प्रपंच हा केला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, सगळ्या गोष्टी करा, पण हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे आपणाला वागता आलं पाहिजे. आलं का लक्षात? कारण हा नरदेह एकदाच आहे. तुकोबराय सांगतात जन्म राही रे अनेक तुका म्हणे. तुकोबराय सांगतात म्हणजे तेवढं सत्यच आहे. दुसरं एक शास्त्र आहे, माणसाला पुन्हा जन्म मिळतो कधी? ज्यावेळी माणूस शेवटची घटका मोजतो आणि त्याच्यावरती जर सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद असेल, गुरूंचा आशीर्वाद असेल, आणि त्या शेवटच्या घटका मोजताना जर त्यांनी याच्या जर उच्चाराच्या मग्न असेल, एक रूपता असेल, तर नक्की माणसाचा नरदेह मिळतो. त्याचं नाव आहे गरुड पुराण, वाचल्याशिवाय कळणार नाही. विठ्ठला पण आपली 40-50 वर्ष असेच जातात. काय सप्त्यात जायचं, जाऊ पुढच्या वेळी. काय कीर्तन ऐकायचं बघू परत.
आपलं असं बघू 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 करत आपण असं निघून जातो. कसं तसेच कोण गेला माणसानं माणूस म्हणून मरावं का? माणसानं माणूस म्हणून मरावं? माणसाला चांगला माणूस बनता येतं, चांगला भक्त होता येतं, चांगली देश सेवा करता येते, म्हणून आणि चांगला वारकरी होता येतं. या 4 गोष्टी माणसाच्या हातात आहेत. पण ह्या करण्याकरता काय करावं लागतं? पूर्वजन्मेचं संचित असावं लागतं. म्हणून आयुष्यामध्ये कोणतेही पदव्या घ्या, पण तुकोबारायांच्या पदवीसारखी दुसरी नाही. 3ऱ्या चरणामध्ये आयुष्याच्या साधने पदवी घेणे, आनंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. साधने सच्चिदानंद पदवी घेणे. पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य कमी आहे, अत्यल्प आयुष्य आहे. आणि या आयुष्यामध्ये जन्माला आलो, नाव ठेवलं, 25 वर्ष तारुण्यपणात गेली, पुन्हा झालं लग्न झालं, नोकरी, मुलं, संसार. मग महाराज आम्हाला वेळ कधी आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे तुकोबारांचं शास्त्र झालं ना. आपलं काय 25 वर्षाचं होईपर्यंत व्यसनामध्ये वेळ गेला. लक्षात ठेवा, व्यसन सोपं नाही. माणसाने व्यसन करू नये अजिबात. कारण जीभ आहे आपली ही, आणि ही मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवण्याकरता देवाला मागावं पहिलं. देवाला दुसरं काही मागू नका तुम्ही. न सांगता करी सर्व काम, न सांगता सर्व देव देतो. फक्त देवाला एकच मागा, देवा माझं मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवण्याची मला शक्ती दे. कारण मन सारखं वळवळ करतं आणि जीभ सारखी एका जागेवर थांबत नाही. म्हणून दारू पिऊ नये, व्यसन कोणत्याही माणसानं करू नये अजिबात. कारण दारू पिणाऱ्यांच्या करता स्वतः देवाने शाप दिलाय, जन्मोजन्मी दारिद्र्य भोगावं लागल. विठाला सुंदर आयुष्य मिळालं, देह फुकट मिळाला, हातपाय फुकट मिळाले, सर्व काही मिळाले. मग देव म्हणतो माझ्याकरता काय आहे? आयुष्य फुकट दिलं, वारीला नाही, सप्त्यात नाही. मग एवढं घडवलं आपणाला आई वडिलांनी, शिक्षण दिलं. तुम्ही म्हणणार तुला काय जातं सांगाय? आम्ही डॉक्टर झालो. कुणामुळं? डॉक्टर पदवी कोणामुळं झाली? आई वडिलांनी शाळेतच नसता पाठवला तर डॉक्टर झाला असता का? डॉक्टर होता येईल असतं, इंजिनियर होता आला असतं. आज बाबांची पुण्यतिथी आहे. कोणत्या पदावर ते गेले? ते त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जन्म दिला, कुटुंब झालं. विद्यार्थी दशेपासून व्यायाम केला, कष्ट केले, योग्य वय झाल्यानंतर आई वडिलांनी त्यांचा विवाह केला. संसार सुरू आहे, पत्नी आहे, 3 मुलं, 2 मुली, असा सुंदर परिवार घडवला. आणि एवढा परिवार घडवून सुद्धा त्यांनी देशाची सेवा केली. विठाला 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 विठाला.
नुसती सेवा केली नाही, सर्वोच्च पदापर्यंत पोचले, सुभेदार ठरले, असा अर्थ अभिमान आहे. आणि त्यांची मुलं आज त्यांचा सोहळा करतात का? त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता. होता येईल का मुक्त? नाही होता येणार. किती जरी तुम्ही वेळा जन्म घेतला तर त्यांच्या ऋणातून रिकामे होऊ शकत नाहीत. कारण वडील गेल्यानंतर वडिलांची किंमत आहे. विठ्ठला एवढं सुंदर कार्य केलं. आमचे प्रशांतजी म्हणत होते, घराची वास्तुशांती, घराचं काम चाललं होतं तोपर्यंत बाबांनी वयाच्या 85 वर्षी त्यांनी आपला देह ठेवला. ते आपल्या हातात नाही. आपणाला सुद्धा एक दिवस जायचं आहे. येणंही आपल्या हातात नाही, जाणंही आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात फक्त काय आहे? माणसाने माणसासारखं वागणं, देशाची देवाची सेवा धर्माची करणं, एवढंच आपल्या हातात आहे. विठ्ठला एवढं सुंदर कार्य केलं. सोपं नाही ते. तुम्ही म्हणणार मग काय लोक माप काढतात लगेच. मग सुभेदार पदावर सेवानिवृत्ती झाली, देशाची सेवा केली, मग फुकट आहे का? मग फुकट जगात काय नाही. मार सुद्धा फुकट मिळत नाही. स्वातंत्र्य करण्याकरता, लढण्याकरता, देश स्वातंत्र्य देशाचे रक्षण करण्याकरता तरुण असंख्य आमच्या जवान दारातीर्थी पडले. कशाकरता? देशाकरता बलिदान दिलं. एवढं सोपं नाही आर्मीत भरती होऊन देशाची सेवा करणं. जरा इकडं तिकडं झालं तर प्राणाला मुकावं लागतं. आणि त्यांच्या जेव्हा आज आपण घरामध्ये सुखरूप आहोत. विठ्ठल आणि उठसोट आपलं माणसं लगेच चर्चा करतात, माप काढतात. काढू नये, तो अनुभव घ्यावे लागतात. देशाची सेवा सामान्य नाही. म्हणून आपण आज सुखरूप आहोत. बरं सोपं नाही एवढं. लगेच असंख्य जवान आपले गेले, सोडून गेले. बघा संसार, लहान लहान मुलं असतात. सोपं नाही एवढं सोडून जायचं. जे भाग्यवान आहेत ते रिटायर होऊन घरी येतात आणि पुन्हा इथे संसार करावा लागतो. का तर तो पेलेला असतो अगोदर पूर्वी. ही त्यांची पदवी कोणती त्यांनी प्राप्त केली? सुभेदार. सर्वोच्च पदवी त्यांनी प्राप्त केली. सामान्य काम नाही. हजारो सैनिक हातामध्ये घेऊन त्यांना सूचना देणं आणि आपल्या मायभूमीचं संरक्षण करणं हे जमत नाही कोणालाही. सर्वोच्च पदवीपर्यंत पोचले. कोणामुळं? कोणामुळं? मुलांच्यामुळं पोचले. कोणामुळं? धन्य माता पिता दयादिया, धन्य माता पुनिया इता से नागता, पुनिया इता से नागता, धन्य माता पिता दया, धन्य माता पिता दया, धन्य माता त्यांचे आई वडील धन्य दिला. आई वडिलांचा कृपा सर्व असणाऱ्या बाबांचे आईचा आशीर्वाद, त्यांच्या आईचा असणारा कृपा आशीर्वाद, आईच्या आशीर्वादाने मुलं प्राथमिक जन्माला आलेली बाबा. वडिलांचा, त्यांच्या वडिलांचा कृपा आशीर्वाद आणले तर तुतवान ठरले. स्वतःच्या हिशेब आणि शक्तीवरती इतके देशाची सेवा करे, सर्वस्व तरी पोचले, सुभेदार ठरले. अशा पदव्या मार्केटमध्ये मिळत नाही. आता आमच्या बुवा मंडळी मार्केटमध्ये
गुरुवेपर्यंत ठीक आहे. पारायण केसरी, कीर्तन केसरी, प्रबोधन का अनेक ठरले. 60-70 हजाराशिवाय बोलायचे बंद झाले. मग त्याच्यामुळं आता अवघड झालं धर्म टिकवण्याकरता. पदव्या, नुसत्या पदव्या घेऊन उपयोग नाही. माणसामध्ये परिवर्तन घडणं हा निसर्गाचा नियम आहे. तुकोबरायांनी परिवर्तन केलं का समाज प्रबोधन केलं? परिवर्तन केलं. प्रबोधन करत बसली असते तर आता कीर्तन झालं नसतं. ही तितकंच सत्य आहे. मग जीवनामध्ये येऊन पदवी घेता येते. कष्ट केलं ते सुभेदार ठरले आणि आपण ग्रॅज्युएशनसुद्धा पास होत नाही आणि झालं तर नोकरी मिळत नाही, मिळाली तर टिकत नाही. मग या टिकवण्याकरता पहिल्यांदा सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद, आईवडिलांचा आशीर्वाद आणि स्वतः व्यसनमुक्त राहिलं पाहिजे. आणि मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवली तर नक्कीच तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये येऊन पदवी घ्याल. कोणती? दास विठोबाचे झालो दासे तो देवाचं पत्करणं म्हणजे तुळशीमाळ गळा, गोपीचंद टिळा. आणि एवढं केल्यानंतर आपलं जीवन सार्थक होईल. मग हे कोणी केलं? 726 वर्षापूर्वी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माझे ज्ञानेश्वर महाराज इंद्रायणीच्या तीरावरती काय करतायत? गुरु निवृत्ती दादांचे स्मरण करतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याच वेळेमध्ये आळंदीतील एक वारकरी वारले होते आणि त्यांना घेऊन भजनी मंडळ निघालं होतं. कुठं कुठं जातात? स्मशानाकडं. मग ते वारकरी गेल्यानंतर भजन्यांना तयारी करावी लागते. भजन करत निघाले त्या वारकऱ्याला घेऊन. भजन चाललेलं आहे. त्याच वेळी पद्धत होती 726 वर्षापूर्वी. कोणती? नवरा मेला की बायकोला जिवंत नेऊन जाळत होते त्या चित्तेमध्ये. कशामध्ये? त्या अग्नीमध्ये नेऊन. छोटी 2 मुलं आहेत, ते रडतायत. नवऱ्याची अंत्ययात्रा चाललेली आहे. दुःख झालं. ती बाई एवढ्या मोठ्याने रडते, माझा नवरा गेला, माझा काय दोष आहे? मला सुद्धा आता माझ्या नवऱ्याच्या चित्तेत जिवंत मरावं लागणार आणि मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी माझ्या 2 मुलांच्याकडे कसं काय पाहू? असह्य दुःख, असह्य झालेलं आहे. अंगात त्राण सुद्धा राहिलेलं नाही. आक्रोश करून करून जाता जाता पाहिलं माझ्या ज्ञानोबराय वयाच्या 10व्या वर्षी इंद्रायणीच्या तीरावरती गुरूंचं स्मरण करतात. कानावरती आलं. पटकन जवळ गेली ती बाई. माणसातून पळून जाईल म्हणून लोक धरत होते. का? पुन्हा सापडायची नाही. बावकीला गडबड असते. पटकन संस्कार करून घरी जायचं पोहे खाण्याकरता. महाराज दर्शन घेण्याकरता वाकले. ज्ञानोबरायांच्या चरण स्पर्श केला. काय झालं? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांचा स्पर्श झाला. ज्ञानोबराय गुरूंचं स्मरण करतात आणि ज्ञानोबरायांनी अंतरात ओळखलं आणि आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. त्या बाईनं घट्ट पाय धरले. अरे बाळा, ही जी चाललेली अंत्ययात्रा आहे ते माझ्या नवऱ्याचे. लोक मला जिवंत जाळाय निघालेले आहेत. माझी 2 मुलं आहेत. जाता जाता मी तुझं बाळा दर्शन घेतलं आणि तू मला आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. कोणत्या जन्मीचा? पटकन उठले, उभा राहिले आणि पळू लागले. ज्ञानोबराय त्या चौघांच्या पुढे जाऊन हात आडवं केले. थांबा म्हणलेलं का? हे संन्याशाचं पोरगं आपल्या आडवं आलं. खाली ठेवा. खंदकरी म्हणले 20वा फोडा आहे, आजपासून हितच करा. खाली ठेवा म्हणजे ठेवलं खाली. काय आहे? कशा करता थांबवलं? ती बाई जवळ आलेली आहे. पै पाहुणे सर्व काही बघतायत. ज्ञानोबरायांनी अंतरात ओळखलं, गुरूंचं स्मरण केलेलं आहे आणि
त्या मेलेल्या वारकऱ्याच्या कपाळावरती हात ठेवला. काय झालं? नव चैतन्य तयार झालं. ज्ञानोबराय हाक मारू लागले, सच्चिदानंद बाबा उठा. उठा म्हणल्याबरोबर सुतळ्या तोडून मड उठून बसलं. लोक भूत म्हणून पळू लागली. मेलेला माणसा जिवंत करणं झोपाय का? झोपलेल्याला जाग करणे इतकं सोपाय का मेलेल्याला जिवंत करणं? उठून बसले ना हात जोडले. आणि मग त्या बाईला थोडा आनंद झाला, हसू लागली. म्हणले चला घरी चला. म्हणल्यानंतर नवऱ्यानं उत्तर दिलं, बाई मी मगाच्या 2 तासापूर्वी तुझा नवरा होतो, मी आता तुझा नवरा नाही. एका क्षणात बदल झाला. कोणामध्ये? संतांचा स्पर्श झाल्याबरोबर. म्हणजे अहो असं का म्हणता? आपली मुलं मी. अगं तुझं सौभाग्य योग्य आहे, तुझ्यामुळं मी जिवंत झालो, पण तुझ्या करता नाही. मी आता ह्या क्षणापासून माझ्या गुरुजींच्या बरोबर ज्ञानोबरायांच्या बरोबर जाणार आहे. मी आता घरी येणार नाही. तुझं कुंकू ठेवलं, तुझी मुलं तुझ्या ताब्यात आहे, तू सुखाने संसार कर. मी माझ्या ज्ञानोबरायांच्या बरोबर जाणार. ही सामर्थ्य गेले. इंद्राणीमध्ये स्नान केलं आणि सिद्धेश्वराच्या मंदिरात ज्ञानोबराय बसले. आणि त्या सत्पुरुषाकडून 700 श्लोकाची संस्कृतमधील गीता प्राकृत मराठीमध्ये माझ्या ज्ञानराजानं सांगितली. आणि ज्ञानो सच्चिदानंद बाबांनी लिहिली. ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय संसुवेद्या आत्मरूपा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. एवढं सामर्थ्य आहे. सच्चिदानंद पदवी ज्ञानोबरायांच्यामुळं तयार झाली. आणि ती सती जाण्याची पद्धत त्यानंतर डॉक्टर राजाराम मोहन राय यांनी मोडीत काढली. हे सामर्थ्य आहे माझ्या संतांचं, शोरांचं, वीरांचं. परवा माझ्या छत्रपती शिवाजीरायांची जयंती झाली. आणि माझं महाराज असं स्पष्ट मत आहे, व्यासपीठ मिळालं म्हणून लोकांनी काही बोलू नये. पुढाऱ्यांनी तरी संत महात्मे यांच्याविषयी बोलूच नाही. तुमचं तुम्ही तिकडं काय दानका हाणायचं ते हाणा. सिने अभिनेतेसुद्धा बोलू लागले की माझे छत्रपती शिवाजीराजांनी शाहिस्ती खानाला म्हणले लाच दिली आणि मग सुटले. हाय का योग्य? छत्रपती माझे शंभो शंकरांचा अवतार आहे. लाच देऊन सुटायला ते काय सामान्य नव्हते. उठ सुट बोलतात. संत महात्म्यांच्या विषयी तरी अजिबात बोलू नये. मग आपलं काय असेल तेवढं बोलावं आणि आपलं सोडून द्यावं. मग धर्म टिकवण्याकरता त्रास होतो. मग महात्मा कोणाला म्हणावं? ते देशाचं रक्षण करतात.
म्हणून आपण सुरक्षित राहतो. देश स्वतंत्र करण्याकरता ज्यांनी जीवाचं बलिदान दिले ते महात्मे ठरले. महाराज कोणाला म्हणावं? महाराज जे समाजामध्ये परिवर्तन घडवतात त्यांना महाराज म्हणावं आणि कीर्तन करतात त्यांना बुवा म्हणावं. विठाला 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 धर्माचं कार्य ज्ञानोबरायांनी केले, ज्ञानेश्वर पूर्ण केली. कशी? माधुगरी मागून खाल्लं. आळंदीमध्ये माधुगरी मागावी. आणि आता नवीन एक पद्धत आली 15-20 वर्षापासून. कोणती आली? मातीला गेल्यावर दुसऱ्या शेजारच्या घरात जेवण बनवावं लागतं. अहो इकडं कशाला बनवत आहे? काही माणसं जेवण करत नाहीत, शेजारच्या घरात स्वयंपाक बनवतात. पाहुण्याच्या तर मातीला आल्यावर भावकीला त्रास. आम्ही मातीचं खात नाही, 10वीचं खात नाही, उत्तर खार्याचं खात नाही, आणि तुम्ही मेल्यावर तुमचं कोण खायचं? ही झाली साधी म्हण. का खात नाही तर म्हणले आम्ही काशीला गेलो. कुठून आलो? काशीला जाऊन आलो. काशीत कोण आहे? कोण आहे? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. माझे निवृत्तीनाथ आहेत काशीमध्ये. दुसरं एक महाराजांचं प्रमाण आहे, माय बाप जरी माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, शास्त्र सांगतं. आणि मग काशीला गेला आणि पाणी आणलं, आम्ही पवित्र झालो. काशीच्या पाण्यानं पवित्र होतावे. भगवान शंकराच्या जटेतलं गंगेचं पाणी आहे ते आज आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलं. मग पाणी पवित्र पाहिजे का देह पवित्र करावा लागेल? पाण्यानं देह पवित्र होईल का देवाचं दासिवत पत्करल्या होईल? बरं, मग मातीचं खाल्ल्यानंतर उत्तर कार्याला श्राद्धाचं खाल्ल्यावर काय होईल? बरं, कोणी खाल्लं हे सांगतो, मग तुम्ही खायचं का नाही ते ठरवा. विठाला 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 महाराज धर्माचं कार्य माझ्या ज्ञानोबरायांनी केलं. माधुगरी मागाय दररोज जायचे. पित्र 15 आहे भाद्रपद महिन्यातला. माझे ज्ञानोबराय भिक्षा मागाय गेले. भिक्षा देई माये, भिक्षा मागितली आणि त्या वाडीतील काकी आल्या भिक्षा घेऊन. काकीमध्ये झोळे आणि काकी म्हणाल्या, बाळा ही भिक्षाही घे, पण माझं म्हणणं आहे आज तुम्ही 4ही भावंड आमच्या घरी जेवायला या. ज्ञानोबराय म्हणले, काकी आई साहेब काय विशेष आहे? आज म्हणले आमच्या पूर्वजांचं म्हणले पिंडदानाचा कार्यक्रम आहे, त्यावेळी तुम्ही या. बर, 4ही भावंडांना 3ही भावंडांना घेऊन तुम्ही 4घेही आमच्या घरी भोजनाला या. ज्ञानोबराय गेले, 4ही भावंडांना शोधलं आणि त्या घरामध्ये घेऊन आले. घरामध्ये आल्यानंतर काकानी आणि काकीनी स्वागत केलं. अतिथी देव भव, स्वागत केलं, पाद्यपूजन केलं, घोंगड्यावरही बसवलं. आणि पुन्हा भोजनाकरता भावकी आली. कोणाचं सांगतो? इथलं ना सांगितलं तिथलं सांगतो. आळंदी येथील काकांची भावकी आली भोजनाकरता. बघताय तर आपल्या अगोदर संन्याशाची पोरं आपल्या अगोदर पंक्तीला कशी काय? राग उत्पन्न झाला. म्हणले आमच्या अगोदर, ए काका ही पोरं कोणी बोलवली? म्हणले बाई कोण? का हो म्हणले तुम्ही त्यांना बोलवलं? काय नाही म्हणले जेवणाकरता बोलवलं. तुम्हाला माहीत आहे का ही संन्याशाची पोरं आहेत? तुमचं घर आजपासून आम्ही वाळीत टाकतो आणि आम्ही तुमच्या घरात जेवणार नाही. उठले, आलेले 11-12 जण उठले आणि निघून गेले.
काकीना जरा थोडंसं दुःख झालं, डोळ्यात अश्रू आले. नवऱ्याला म्हणते, काय माझा अपराध आहे? 4 मुलं जेवली म्हणून ह्यांच्या बापाचं काय जाते? ज्ञानोबराय म्हणतात, काकी काही बोलू नका, गेले त्यांना जाऊ द्या. म्हणले. बसले जेवायला. काकी पानं टाकायला सुरुवात केली. एवढा सुंदर गोड स्वयंपाक केला. ज्ञानो काका ते होते 11 जण होते. त्याचे 11ही पानं टाका. त्यामुळे येणार नाही. तुम्ही टाका. पानं टाकली 11 जणांची. तो वाजला झाले काका. आहे आणि ज्ञानोबराय काय म्हणतात, आवाज आला आणि चालाव बसली होती. चालाव बसली सिस्टीम नसताना एवढा सुंदर कसं काय पाहिलं एवढा उशीर काय प्रत्येकाच्या 11 जणांचे 11 पूर्वज ज्ञानोबरायांनी दाखवले. कशामुळं? संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर ज्ञानोबरायांनी हे नमस्कार दाखवल्याशिवाय चमत्कार घडत नाही. हे पुण्य माझ्या ज्ञानोबरायांनी दाखवलं. हा प्रसाद खाल्ला कुणी आणि मग दरवाजा ठोठवू लागले, आम्हाला आतमध्ये घ्या. काका म्हणले, आता आत यायची गरज नाही, देह पवित्र आहे. आणि याच्याकरता तो प्रसाद कुणी खाल्ला? कुणी खाल्ला? काशीला जाणारे खाल्ला कुणी? निवृत्तीनाथ. कोण आहेत? ज्ञानोबरायांचे गुरु आहेत. निवृत्तीनाथ त्यांचा मूळचा अवतार कोण? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथांनी खाल्ला, ज्ञानोबरायांनी खाल्ला, ब्रह्मते सोपान दादांनी खाल्ला, आदी माया शक्ती मुक्ताईनी खाल्ला. म्हणून पंगत एखादी चुकली तरी चालेल, लग्नातली वास्तुक शांती लंगत वाढदिवसाला जेवू नका, पण वर्ष श्राद्ध आणि मातीचं जेवण खाल्ल्यानंतर काय होतं? आपणाला पुण्य मिळतं. तुम्ही म्हणणार ते कसं काय आहे? आता जर या 4 भावंडांनी खाल्लं, आपली लायकी आहे का त्यांची एवढी? माझी तरी स्वतःची नाही, मी सांगतोय. आपण संत होण्याच्या मापाचे आहोत का? प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग तो प्रसाद खाल्ल्यानंतर मोक्ष मिळतो. देव खाताना आता सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून देवाला यावं लागलं. बाबांचाही आत्मा आला. कशा करता? मुलांनी मुलींनी पत्नीने घरात केलेला नैवेद्य घेण्याकरता. आणि ज्यांचं सौभाग्य आहे आत्म्याबरोबर देव आला. कुठं? आज या कुळामध्ये. कशा करता? भिक्षा घेण्याकरता. आत्म्याकरता काय आहे? नैवेद्य घेण्याकरता आला. आणि तो आपणाला मिळणारा देवाच्या आणि आत्म्याच्या साक्षीने हे आपलं भाग्य आहे. विठ्ठल मग तुम्ही म्हणाल त्याला पुरावा काय आहे? तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाण. म्हणून गरुड पुराणामध्ये आहे. तुकोबराय म्हणतात आत्मा येतो हे खरं आहे, पण कधी कधी येतो तुम्ही म्हणणार पित्र 15वड्याला.
ज्या दिवशी देह ठेवला त्या प्रत्येक वर्षाच्या तिथीला आत्मा येतो, यावं लागतं. त्यानंतर प्रत्येक अमावस्याला येतो. प्रत्येक अमावस्याला नरकाचा दरवाजा उघडा असतो. देव म्हणतात 80 वर्षे राहिला जगलास ना तू, ज्याच्याकरता ज्या कुटुंबासारखा 80 वर्षे झिजलास, बघ जा म्हणले ते तुझ्याकरता तुला भोजन देत आहेत का. आत्मा येतो कुठून? स्वर्गातून. आणि आपल्या घरात अमावस्याला काय शिजतं? 5-5, 6-6 वेळा कुकर शिट्ट्या मारतो काळ्या पिशवीतलं. सांगू द्या, अमावस्या दिवशी 90% घरामध्ये मिळतं. का आणतं? कर्म आणायला लावतं. पण अमावस्या दिवशी माझ्या सांगत नाही, शास्त्र आहे, अमावस्या दिवशी घरात मांसाहार करू नये. मग तुम्ही म्हणणार आमचे पूर्वज जो कोण असेल ते खात होते, ते तुमच्या घरात त्यांनी काढलं, त्याची शिक्षा आत्मा भोगतोय नरकामध्ये. आणि त्याच्यातून मुक्त होण्याकरता तो गोड नैवेद्य घेण्याकरता देवाच्या साक्षीने येतो. म्हणून अमावस्या दिवशी घरात मांसाहार करू नये. आणि पौर्णिमे दिवशी स्वतः असणार कुलदैवत त्या कुटुंबाला आशीर्वाद देण्याकरता येतात. म्हणून पौर्णिमे दिवशी घरात मांसाहार मद्यपान करू नये. या 2 गोष्टी पाळल्या. माणसं सहज गेल्यावर महाराज आम्ही एवढं करतो ना, आम्हाला यशच येत नाही. देव उघडून जरी पाजला तरी यश येणार नाही. कारण देवाच्या अगोदर पितरांचा आशीर्वाद घ्यावा लागतो. लक्षात आलं का? पितरांचा आशीर्वाद घेण्याकरता या 2 तिथी पाळाव्या. पहिल्या अमावस्या पौर्णिमेला शुद्ध घर असावं. शुद्ध, अलग लक्षात. वाटलं तर एखादा नैवेद्य थोडासा घरावरती ठेवा. दारात कुत्रा जरी त्या दिवशी आला, भिक्षुक आला, तरी सुद्धा त्याला तुम्हाला अन्नदान द्यावं लागेल. नाही काही अडचण, नैसर्गिक अडचण जरी आली तरी भिक्षुकाला रिकाम्या हाती पाठवू नका. भले त्याला 1 रुपया द्या, पण तुमची सत्व परीक्षा वाया जाऊन देऊ नका. ज्ञानेश्वर माऊली. म्हणून सुंदर असं या ठिकाणी मला या ठिकाणी प्रशांतजी पाटील हरिभक्तीपरायण वारकरी आहेत. बाबांनी देशाची सेवा केली, सुभेदार ठरले, उत्तम कुटुंब घडवलं, पत्नी, 2 मुली, 3 मुलं, मोठा असा परिवार नातवंड असा आहे. यांनी सुंदर अशी त्यांची सेवा केली. सर्व गोष्टी सप्पन त्यांच्या मनासारख्या सगळ्या घडल्या. आणि अशा हुतात्म्याची सेवा करायला मला संधी मिळाली. म्हणून आदरणीय बाबांच्या करता जय हिंद. जय हिंद. झालेली सेवा बाबांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि थोडी चाल म्हणा. तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे.
बाबाचे झालं करील दिशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे या न्यायाने झालेली सेवा बाबांच्या चरणावरती समर्पित करतो. भावपूर्ण आदरांजली त्याच्या वाहतो. त्यानंतर झालेली सेवा वैकुंठवासी महाराष्ट्र भूषण गोरवरे यांच्या चरणी समर्पित करतो. माझे सद्गुरू श्री चौरंगीनाथांच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित. विठ्ठल जय जय सर्वांनी पुढे या. उठून उभ्या सर्वांनी पुढे या. फुलं वाहण्याकरता अभंग म्हणायचं आहे पण सर्वांनी पुढे या. उठून उभ्या राहा. उठून उभ्या राहा. सर्वांनी पुढे या. अभंग झाल्यानंतर पुंडली ज्ञान